नमस्कार. बुलेटिनमध्ये मी तेजोल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते. दरम्यान पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोघांमध्येही बंद दाराआड चर्चा झालेली आहे. पुण्यामध्ये वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवायला गेले. मात्र अजित पवारांनी थेट शरद पवारांचं ऑफिस गाठलं आणि या दोघांमध्येही 10 मिनिटं चर्चा झालेली आहे. यावेळेस या कॅबिनमध्ये शरद पवार आणि अजित पवारच उपस्थित होते, तर दिलीप वळसे पाटील आणि समरजित घाटगे मात्र वेटिंगवर बाहेर उभे होते. ही चर्चा संपल्यानंतर शरद पवारांच्या केबिनमधून बाहेर पडतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आता सॅम टीव्हीच्या हाती लागलाय. मात्र या काका पुतण्यामध्ये नेमकी चर्चा कशा संदर्भात झाली यावरनं आता राजकीय चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे. पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसले आणि कार्यक्रम संपल्यानंतर थेट अजित पवारांनी शरद पवारांचं कार्यालय गाठलं. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. आता पवार काका पुतण्याची बंद दाराआड चर्चा झाली असली तरीही तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवारांनी शेजारी बसणं मात्र टाळलेलं आहे. वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यामध्ये दोघेही एकाच व्यासपीठावर होते, मात्र दोघांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलेलं आहे. कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांसाठी अगदी शेजारी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे दोघे एकमेकांशेजारी बसतील का अशी चर्चा सुरू होती. मात्र जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघांनीही एकमेकांशेजारी बसणं टाळलंय. अजित पवार आणि शरद पवार यांच्या मधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले होते. मात्र अजित पवारांच्या अगदी शेजारी बसलेल्या जयंत पाटील यांच्यामुळे नव्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. पार्टी बदलली, पार्टी बदलली वर नावाची पार्टी बदलली. साहेबांच्या शेजारी होती ती कोण? तुमची साहेबांच्या शेजारी नावाची पार्टी होती. काय होतं तसं काही नाही. त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यामधलं हे काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामधलं राजकीय वैर हे जगजाहीर आहे. मात्र पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आले आणि विशेष म्हणजे या दोघांमध्येही कसलं गुफ्तगू सुरू होतं याबाबत या कार्यक्रमात आता चर्चा रंगली आहे. अगदी हसत खेळत दोघेही चर्चा करताना दिसतात या कार्यक्रमात. या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे पुण्यातून आणि हृदयाचा थरकाप उडवणारी अशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केलेली आहे आणि एवढ्यावरच तो थांबला नाही, तर तिचा व्हिडिओ बनवून त्यानं सोशल मीडियावर सुद्धा टाकलेला आहे. शिवदास आणि ज्योती गीते हे खराडीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. शिवाजीनगर कोर्टामध्ये शिवदास स्टेनो म्हणून काम करत होता. मात्र एका परीक्षेमध्ये नापास झाल्याने त्याला कामावरून कमी करण्यात आलं होतं. अभ्यास करून परीक्षा द्या असं पत्नी त्याला वारंवार सांगायची आणि याच रागातून संतापलेल्या शिवदासनं जवळच पडलेली कात्री उचलून पत्नीच्या गळ्यावर सपासप वार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडिओही बनवला आणि आपल्या मुलासमोरच त्याने निर्दयीपणे पत्नीची हत्या केली आणि नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. म्हणून ही कामावर जात होती. हो, हे इलेक्ट्रिकचं काय गुन्हा आहे हो? हे एवढंसं वाचू अहो. शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन
पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 40/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान नेमका प्रकार काय घडला पाहूयात। खराडीत राहणाऱ्या शिवदास आणि ज्योती गीतेची वारंवार भांडणं होत होती। बुधवारी भांडण झाल्यानंतर शिवदासने कात्रीने वार करून पत्नीची हत्या केली। मुलासमोरच हत्या केली आणि नंतर व्हिडिओ बनवून व्हायरल सुद्धा केला। पत्नी आपली संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पतीला संशय। आपला जीव वाचवण्यासाठी नाईलाजानं पत्नीची हत्या केल्याचा व्हिडिओमध्ये दावा। तर पुण्यापाठोपाठ आता तेलंगणात सुद्धा माजी सैनिकाने आपल्या बायकोची हत्या केलेली आहे। हत्येनंतर तिच्या शरीराचे तुकडे केले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवलेत। प्रेशर कुकरमध्ये मिरपेट, जिरेलालगुडा मिरपेट येथील तलावामध्ये टाकले आणि बुधवारी उघडकीस आलेल्या या संपूर्ण गुन्ह्याची माहिती अद्याप समोर आली नाहीये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या गुरुमूर्ती यांनी काही काळ लष्करात काम केलं होतं आणि सध्या कांचनबाग इथे DRDO मध्ये आउटसोर्स सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता। त्याने आपल्या पत्नीचा खून केला आणि मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवलेत। तेलंगणामध्ये क्रौर्याची परिसीमा बघायला मिळालेली आहे। निवृत्त सैनिकाने बायकोची हत्या केलेली आहे आणि हत्या करून त्याने बायकोच्या शरीराचे तुकडे केले, ते कुकरमध्ये उकडले आणि तलावात फेकलेत। आरोपी हा निवृत्त सैनिक होता आणि दरम्यान त्याला आता पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। यानंतर आता बातमी आहे सैफ अली खान संदर्भात। सैफ अली खानवरच्या हल्ल्या प्रकरणामध्ये आता मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे। सैफवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी बांगलादेशचा घुसखोर मोहम्मद शरीफुल्ला याला बेड्या ठोकण्यात आले। मात्र आरोपी मोहम्मदच्या वडिलांनी धक्कादायक विधान केलेलं आहे। सैफच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित हा त्यांचा मुलगा नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय। सीसीटीव्हीत दिसणारा हल्लेखोर हा त्यांचा मुलगा नसल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केलेला आहे। त्यामुळे आता या सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट समोर आलेला आहे। सैफवर हल्ला करणारा आरोपी आणि अटकेत असलेला आरोपी हे दोन वेगवेगळे माणसं असल्याचा दावा करण्यात येतोय। यानंतर आता बातमी आहे मंत्री नितेश राणे यांनी सैफ अली खान संदर्भात केलेल्या विधानाची। सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर नितेश राणेंनी शंका व्यक्त केली होती। मात्र आता नितेश राणेंचे कान त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी टोचलेत। नितेश राणेंना असं विधान करण्याची गरज नाही असं बावनकुळेंनी सुनावलंय। तर शंका असल्यास पोलिसांना सांगा अशा शब्दामध्ये अजित पवारांनीही नितेश राणेंना झापलंय। तो असा बाहेरून चालत होता, मलाच संशय आला का घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टुन 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 करून असतंय ते। जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात। पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबराच्या जितो नाही बिळाच्या बाहेर। ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर। मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून, एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो। तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्या जवळ बंदरे आणि 2 डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते। मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही। मी त्यांना विचारीन। आता प्रत्येकाला, तुम्ही अनेक पत्रकार आहात, एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं ते तो त्याचा त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं। इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये थोड़ा आया है बाहर। एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपम का भी आया हुआ है, नितेश राणे जी का आया हुआ है। तो मुझे लगता है कि ऐसे स्टेटमेंट देने की ज़रूरत तो नहीं है, बट ये भी डॉक्टर की कुछ
मेडिकल व्यवस्था पे भी प्रश्न चिन्ह उठाना भी ठीक नहीं है। तर नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आपण पाहिले। यानंतर बातमी आहे संजय राऊतांनी केलेल्या मागणी संदर्भातली। बाळासाहेबांना भारतरत्न द्या आणि मिळालाच पाहिजे अशी मागणी यावेळेस ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली। बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी केलेली आहे। संजय राऊत यांनी आता मागणी केलेली आहे बाळासाहेबांना भारतरत्न द्या आणि बाळासाहेबांना भारतरत्न हा सावरकरांचा गौरव असल्याचं सुद्धा यावेळेस संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। ही शिवसेनेची मागणी आहे समजा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे। गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून जे त्या पदाला योग्य नाही ज्या किताबाला अशाने भारतरत्न आपण दिलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंची तो जन्मशताब्दी वर्ष आता 2026ला सुरू होता, त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे। आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही। हिंदू हृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। भारतीय जनता पक्ष चायना माल आहे आणि त्याचमुळे ते राजकारणात चायना मालाचा पुरवठा करतायत। दुसरीकडे संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे। आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात, वाद पेटली का नुसती फुसकेरे सुटतात, वाजत नाही। भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात। पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे। मातोश्रीतून त्याचं निर्णय होतात। बाकी कोणाला काय करायचं ही तात्पुरती अवस्था। संजय राऊताच हा माझा माल आहे, त्याच्यामुळे संजय राऊतांनी कोणाला काय बोलावं त्याला मी काय भाव देत नाही आणि भाव देण्यासारखा तो माणूस पण नाही। त्यांनी अशी एक मागणी केली की भारतरत्न द्यावं बाळासाहेब ठाकरेंना, कसं बघतं या हे बघा, याचा विचार पंतप्रधान करतील, शिंदे साहेब करतील, देवेंद्रजी करतील, तो विचार त्यांना करण्याची गरज नाही आहे। त्यांनी जाऊन काँग्रेसची पप्पी घ्यावी। यानंतर बातमी आहे रायगडमधून। रायगडमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। महाडमधील स्नेहल जगताप भाजपाच्या वाटेवर आहेत। स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून त्यांनी विधानसभा निवडणूक ठाकरे सेनेकडनं लढवली होती। मात्र आता त्या भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत। रायगडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो, कारण स्नेहल जगताप या आता भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होईल अशी चिन्ह आहेत। तर महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या भाजपा प्रवेशाची आता चर्चा सुरू झाली असताना यावर मंत्री भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया देताना जगताप यांच्यावर टीका केलेली आहे। काही लोक जेवणाच्या ताटावरनं उठून हात वाळण्याआधीच दुसरं ताट वाढायला सुरुवात करतात असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी लगावलाय। काही लोकांनी जेवलेले ताटावरनं उठलेले अजून हात पण सुकला नाही ते लगेच दुसरं ताट वाढायला सुरुवात केलेली आहे। ह्याचा अर्थ तुम्हाला कळलं असेल की यांची निष्ठा किती आहे। हे त्यावेळेला दुसऱ्याला निष्ठा शिकवत होते आणि आता त्यांची निष्ठा तुमच्यासमोर आलेली आहे, ते बघा तुम्ही। या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची, कारण की ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांच्याकडनं पैसे परत घेतले जातील अशी चर्चा असताना लाडक्या बहिणींकडनं रिकव्हरी संदर्भात कुठलाही विचार नसल्याचं मोठं विधान अजित पवारांनी केलेलं आहे। मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं, ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता। आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो। रिकव्हरीचा अजिबात विचार नाही।
तर राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना लाभ मिळाला होता, मात्र राज्य सरकारच्या याच लाडकी बहीण योजनेचा लाभ चक्क एका बांगलादेशी महिलेलाही मिळाल्याचं समोर आलेलं आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि एका बांगलादेशी महिलेनं लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबई पोलिसांनी कामाठीपुऱ्यामध्ये आता कारवाई केली असून एका बांगलादेशी महिलेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एका दलालालाही बेड्या ठोकण्यात आल्या असून या महिलेनं भारतात घुसखोरी केली आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतलाय. बांगलादेशच्या या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचं उघड झालेलं आहे. तर मुंबईच्या कामाठीपुऱ्यातून 5 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका बांगलादेशी महिलेचाही समावेश आहे. बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती. तर एजंटकडून बनावट कागदपत्र तयार करून योजनेचा लाभ घेतलाय. मुंबई पोलिसांनी एजंटलाही बेड्या ठोकल्या. दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात. चा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये. तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता. हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे. यानंतर बातमी आहे पुण्यामधून चिंता वाढवणारी, कारण पुण्यामध्ये एका दुर्मिळ आजाराचा शिरकाव झाल्यानं राज्याची चिंता वाढलेली आहे. काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोम आजारानं थैमान घातलेलं आहे. रुग्णांची संख्या कालपर्यंत 22 होती आणि आता 22 वरनं थेट 59 वर पोहोचली आहे. दरम्यान 2च दिवसांमध्ये ही संख्या दुपटीनं वाढली आहे. यामध्ये 38 पुरुष तर 21 महिलांचा समावेश आहे आणि यातील 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे आता राज्याची चिंता पुन्हा वाढली आहे. तर मेंदू व्हायरसचं थैमान आपण बघतोय. वयोगट 0 ते 9 मध्ये 4 स्त्री आणि 7 पुरुषांना लागण झालेली. 10 ते 19 मध्ये 4 स्त्री आणि 8 पुरुषांना या व्हायरसची लागण झाली आहे. 20 ते 29 मध्ये 1 स्त्रीला आणि 6 पुरुषांना आणि 30 ते 39 मध्ये 3 स्त्री आणि 5 पुरुषांना. 40 ते 49 मध्ये 3 स्त्री आणि 5 पुरुष बाधित झालेत, तर 50 ते 59 मध्ये 2 स्त्री आणि 3 पुरुष या आजारानं ग्रस्त आहेत. वयोगट 60 ते 69 मध्ये 3 स्त्रिया 4 पुरुष आणि वयोगट 70 ते 79 मध्ये 1 स्त्रीला या आजाराची लागण झालेली आहे. यानंतर बातमी आहे लातूरमधून. अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. अहमदपूर तालुक्यातल्या ढाळे गावामध्ये एकाच वेळी 4200 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झालेला आहे. या कोंबड्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेत. दरम्यान उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अगदी ताजी असताना त्याचवेळी अचानक 4000पेक्षाही जास्त कोंबड्यांच्या पिलांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत झालेले आहेत. प्रत्यक्ष पाहणी केली असता थंडी खूप प्रमाणात असल्यामुळे आणि लाईट गेल्यामुळे व त्याला उपचारपणा न मिळाल्यामुळे सर्व पक्षी एकत्रित एकावर एक चढून गुदमरून मेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेसाठी तपासणीसाठी पाठवलेले आहेत. पक्षी मेले होते त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा करून चुना टाकून त्याला विल्हेवाट लावण्याची योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे. तर एका बाजूला लातूरमध्ये 4000 कोंबड्यांच्या पिलांचा मृत्यू झालाय, तर दुसऱ्या बाजूने बर्ड फ्लूमुळे शेतकऱ्यांचं मात्र टेन्शन वाढवलेलं आहे. रायगडच्या चिरनेर गावामध्ये बर्ड फ्लूचं थैमान पाहायला मिळतंय. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 1237 कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. दरम्यान 177 अंडी आणि 270 किलोग्रॅम खाद्यही नष्ट करण्यात आले. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावामध्ये घरगुती कोंबड्यांनाही लागण झाली आहे. त्यामुळे चिरनेरमधील चिकनची दुकानं आता 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तर बर्ड फ्लू हा फक्त रायगडमध्येच थांबलेला नाहीये, कारण ठाण्यामधल्या कोपरीमध्ये सुद्धा बर्ड फ्लूने शिरकाव केलाय. कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष दुमरेंच्या शासकीय निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली होती. यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं बंगल्याच्या 1 किलोमीटर परिसरामधील सर्व कोंबड्या नष्ट केल्या होत्या. तसंच या पथकानं 127 नागरिकांची आरोग्य तपासणी करत 75 जणांचे स्वॅब नमुने घेतलेत. मात्र त्यामध्ये काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाहीये. मात्र आता 5 फेब्रुवारीपर्यंत चिकन आणि मटणची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. यानंतर आता बातमी आहे एसटी संदर्भात. गेल्या काही दिवसांपासून एसटीमध्ये भाडेवाढ होणार अशी चर्चा सुरू असताना आता एसटी भाडेवाढीचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय. आधी चांगल्या बस आणि मगच भाडेवाढ करणार असं आश्वासन त्यांनी दिलं असून महायुतीचे तिन्ही नेते बसून भाडेवाढीचा निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आता अजून आमच्या पुढं तसा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे, लालपरी म्हणू नको, आपलं एसटी म्हण, कशाला लालपरी तांबडीपरी म्हणतोय. त्या एसटीच्या बसेस ज्या आपल्या महामंडळाच्या आहेत त्यामध्ये आम्ही प्रताप सरनाईक असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, आम्ही सगळ्यांनी चांगल्या बसेस पुरवण्याच्या संदर्भामध्ये पहिलं आपल्याला कटाक्षाने प्रयत्न करावा लागेल. जर उद्याच्याला काही भाडेवाढ करायची म्हटलं आणि बसेस जर खराब असतील तर लोक म्हणतील बसेस खराब आहेत आणि कशाची भाडेवाढ करताय, तर आम्ही चर्चा करू आणि त्याच्यातनं योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तर आधी चांगल्या बस देणार आणि मगच भाडेवाढ करणार असं आश्वासन यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. यानंतर बातमी आहे मुंबईकरांसाठी महत्त्वाची, कारण मुंबईमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये फक्त इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या धावतील अशी शक्यता आहे. प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणं शक्य आहे का अशी विचारणा मुंबई हायकोर्टानं सरकारला केली होती. दरम्यान सरकारने आता निवृत्त सनदी अधिकारी सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेमध्ये अभ्यास गटाची नियुक्ती केली आणि ही समिती 3 महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करणार आहे. तर मुंबईमध्ये एमएमआर मध्ये पेट्रोल डिझेल गाड्या बंद होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर आधारित वाहनांना परवानगी देता येईल का? मुंबईतल्या प्रदूषणावरनं हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा. सरकारकडनं निवृत्त सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि तज्ञ समिती साधारण 3 महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार आहे. यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. संभाजीनगरात आता कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा सवाल निर्माण झालाय. शहरातील मुख्य रस्त्यांवर हात सोडून बुलेटवर स्टंट करणाऱ्याला वाहतूक पोलिसांनी केवळ नोटीस बजावून सोडून दिले. त्यामुळे शहरात कुठेही कसाही स्टंट करा आणि दंड भरून मोकळे व्हा असं चित्र दिसतंय. त्यामुळे नागरिकांमधून आता संताप व्यक्त केला जातोय. मुंबईमधील विरार लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादावरनं महिलांमध्ये तुफान मारामारी सुरू असल्याचा व्हिडिओ पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित झालाय, कारण पुण्यामध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. रस्त्यावर उभ्या 4 चाकी वाहनांची संध्याकाळच्या सुमारास तोडफोड करण्यात आली. दरम्यान कोयता गँगनंही तोडफोड केल्याचा पोलिसांना संशय आहे. कन्नडच्या सायगॉनमध्ये मेडिकल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सोबतच मेडिकलचीही तोडफोड करण्यात आलेली आहे. दरम्यान बाहेर येऊन गावामध्ये मेडिकल चालवत असल्यामुळे मारहाण केल्याचं कळतंय. तर मारहाण आणि तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपींविरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. एका छाप्यामध्ये 2 बेड भरून नोटा जप्त करण्यात आल्यात. बेडवर फक्त 500 आणि 200 रुपयांच्याच नोटा दिसतात. पैसे मोजण्यासाठी चक्क मशीनचा वापर करण्यात आला. तर बिहारमधील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरामध्ये हे घबाड सापडलंय. मुंबईच्या ओशिवरा
ओशिवरा रायन इंटरनॅशनल ग्लोबल स्कूल या शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी आली आणि हे कृत्य अफजल टोळीकडनं करण्यात आल्याची माहिती शाळेनं दिलेली आहे. शाळेच्या ईमेलवर धमकी संबंधित मेल आल्याचं शाळेच्या प्रतिनिधींनी सांगितलंय. मुंबई गुन्हे शाखेनं गँगस्टर DK रावला अटक केलेली आहे. खंडणी आणि फसवणुकी प्रकरणी DK रावसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. DK राव अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक असून त्याला आज कोर्टामध्ये हजर करणार आहे. अदानी समूहाला राज्य सरकारने मुलुंडमधल्या मिठागराची सुमारे 58 एकर जागाही दिली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशीच हा करार झाल्याचं सांगण्यात येत आहे. माहिती अधिकाराखाली हे उघडकीस आलेलं आहे. टोरेस घोटाळा प्रकरणी आता ईडी ऍक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीनं मुंबई आणि नवी मुंबईसह इतर 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. टोरेस घोटाळ्यामध्ये 2000हून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे. विनोदवीर कपिल शर्मा याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला आणि या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. असं असताना आता कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी आली आहे आणि कुटुंबासह जीवे मारण्यात येईल असं धमकावण्यात आलेलं आहे. कपिल शर्मा यांच्यासह अभिनेता राजपाल यादव तसेच नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. धमकी मिळताच राजपाल यादव यानं मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दिली. दरम्यान ईमेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आल्याचं म्हटलेलं आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मुंबईमधील न्यायालयानं 7 वर्ष जुन्या चेक बाउन्स प्रकरणावर सुनावणी करताना राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावलाय. तसेच राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांमध्ये तक्रारदाराला 3,72,219 रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावर आता बुलेटच्या जागी वंदे भारत धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरनं वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येणार आहे. कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावर पॅसेंजर लूप लाईन 3 कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होईल. तसेच कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेनं रोहा स्थानकावर 5 मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतलाय. 25 जानेवारीपासून याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार असल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहन चालकांसाठी सेतूच्या शेवटी जासई इथं फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. याबाबतचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतला आहे आणि त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून येत्या काही महिन्यांमध्ये ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. अयोध्या येथील राम मंदिराच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून नेवासा तालुक्यामध्ये 1000 किलो रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. रांगोळी कलाकार सचिन महाराज पडुळे आणि आकाश महाराज केथा यांनी आपल्या कलेतून ही सुंदर रांगोळी साकारली. ही रांगोळी पाहण्यासाठी भाविक गर्दी करतायत. जागतिक चॅम्पियन डी गुकेश टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या फेरीत जर्मनच्या विसेंट किमरला पराभूत करत जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर पोहोचलाय. तो अर्जुन एरिगेसीला मागे टाकत भारतातील नंबर 1 बुद्धिबळपटू आता बनलेला आहे. टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर्स रणजीमध्ये मात्र फ्लॉप झालेत. रणजी स्पर्धा खेळायला उतरलेला रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरलाय. जम्मू काश्मीर विरुद्ध मॅचमध्ये रोहित शर्मा फक्त 3 रन्सवर पॅव्हिलियनमध्ये परतला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानामध्ये रंगलेल्या पहिल्या T20 सामन्यामध्ये भारतीय संघानं 7 गडी आणि 43 चेंडू राखून दणक्यात विजय मिळवला. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये सर्व बाद 132 धावा करत टीम इंडियासमोर 133 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने भाविकांचा जनसागर उसळलेले प्रयागराज अंतराळातून कसं दिसतं याचा आता फोटो समोर आलेला आहे. 45 दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्याचे इस्रोच्या सॅटेलाइटने फोटो घेतलेले आहेत. इस्रोने फोटो घेण्यासाठी सोफिस्टिकेटेड ॲप्लिकेटर सॅटेलाइटचा वापर केलेला आहे. दिवस आणि रात्रीचे फोटो घेण्यासाठी रडार सॅटचा वापर करण्यात आलेला आहे.
महाकुंभ मेळाव्याच्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाल्या। या सोहळ्यामध्ये लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सुधा मूर्ती यांनी स्वतः या सेवेमध्ये सहभागी होऊन निस्वार्थ भावनेने प्रसाद वाटप केलेलं आहे। महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराजमध्ये एक अनोखी घटना घडलेली आहे। जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका चाहत्याने विजयासाठी खास पद्धतीने प्रार्थना केलेली आहे। या चाहत्याने प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर गंगा नदीच्या पवित्र पाण्यात त्याची आरसीबीची जर्सी बुडवलेली आहे। कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने त्या ठिकाणी आता व्यावसायिकांवरही ताण येतोय। त्यामुळे बहुतांश ट्रॅव्हल कंपन्यांकडून कुंभमेळ्यासाठी विशेष पॅकेजचं नियोजन करण्यात आलेलं नाहीये। मात्र वैयक्तिकरित्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून फक्त मार्गदर्शन केलं जातंय। यानंतर बातमी आहे राज्यासंदर्भात। राज्यामध्ये नवे जिल्हे करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारकडे नाहीये अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे। तर पुढील जनगणनेनंतरच नव्या जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येईल आणि तोपर्यंत काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची शक्यता आहे असं बावनकुळे म्हणतात। सध्या नवीन जिल्हे करण्याचा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही। 2027चं सेन्सस आल्यानंतर काही प्रस्ताव येऊ शकतात, पण महसूल विभागाकडे एक प्रस्ताव सुरू आहे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वाढवण्याचे। त्यातून मग जिल्हाधिकाऱ्याचा भार कमी होऊन 2 ॲडिशनल कलेक्टर जर नागपूरला झाले तर मोठा लोड कमी होईल। 4 तालुके 5 तालुके तिकडं या ॲडिशनल कलेक्टरला 5 तालुके, त्यानंतर कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर आणि त्याची आस्थापना मात्र 100 दिवसाच्या आत करण्याचा आमची योजना आहे। यानंतर आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर अतिवृष्टी अनुदान 2024च्या पहिल्या टप्प्यातील 1,80,000 शेतकऱ्यांना मंजूर झाले होते। त्यासाठी 221,81,00,000 निधीची गरज होती। अखेर हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। नेरूळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये संपन्न झालेल्या कोल्ड प्ले या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत कार्यक्रमानंतर नवी मुंबई मनपातर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। कार्यक्रमाच्या 4 दिवसांमध्ये तब्बल 82 टन कचरा स्टेडियम परिसरामध्ये आणि नेरूळ विभागातून संकलित करण्यात आला। बुलढाण्यातील रुग्णालयामध्ये राज्य सरकारच्या संकल्पनेतून आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आली। त्यांना नेमून दिलेल्या एजन्सीकडून मानधन दिलं जातंय। आता किमान वेतन द्यावं अशी मागणी आरोग्य मित्रांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। ही मागणी त्वरित मंजूर करा, अन्यथा 12 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाऊ असा इशारा देण्यात आलाय। यवतमाळच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटलांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। अविश्वास प्रस्तावासंदर्भात 31 जानेवारीला सभा घेण्यात यावी असे निर्देश विभागीय सहनिबंधकांनी दिलेले आहेत। विशेष म्हणजे पाटलांच्या विरोधामध्ये 20 पैकी 14 संचालकांनी मोटबांधणी केलेली आहे। नांदेडमध्ये 2 गावांमधून पैनगंगा नदी वाहतीये। मात्र या नदीवर पूल नसल्याने नदी पार करण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय। या ठिकाणी पुलास मंजुरी देण्यात आली आहे, पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलाचं काम रखडलंय। त्यामुळे आता नदी पार करण्यासाठी गावकरी लाकडी तर्फाच्या सहाय्याने धोकादायक प्रवास करतायत। वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक गंभीर समस्या बनलेली आहे। खासगी वाहनांद्वारे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होतीये, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। एका खासगी वाहनामध्ये प्रवाशांना लटकून आणि गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास करतानाच्या या प्रकारामुळे वाहतूक सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। अमरावतीत वीज महावितरण यांच्या वतीने सर्वत्र स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे मीटर रीडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। त्यांच्या विरोधामध्ये आता वीज मीटर रीडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार 1 फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत। संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्याची फुटलेली पाईपलाईन 3 दिवस उलटले तरीही दुरुस्त झाली नाहीये। त्यामुळे पाण्याच्या टंचाईने शहरवासी त्रस्त झालेत। पाईपलाईनचे जॉईंट बसवण्यासाठी एवढे दिवस लागतात का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय।
यवतमाळमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे पाणलोट 28 जानेवारीला करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजनासाठी 26 समित्या गठीत केल्या आहेत। वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये एक असलेल्या धाम प्रकल्पाच्या निर्मितीला मोठा कालावधी लोटलेला आहे। दरम्यान या प्रकल्पाच्या वितरिका 40 पेक्षा अधिक वर्षांच्या आहेत आणि धाम प्रकल्पाच्या धरण तसेच वितरण व्यवस्थेच्या नोंदणी करण्यासाठी तब्बल 252 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे। नागपूरपासून काही अंतरावर असलेली कामाठीजवळील एका शेतामध्ये 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झालाय। राष्ट्रीय पक्षी मोरांच्या मृत्यूने वन विभाग अलर्ट मोडवर आलाय। दरम्यान H1N1 या विषाणूमुळे सध्या अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होतोय आणि या संदर्भात शासनाकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येतोय। त्यातच सध्या नारायण गावामध्ये एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये पाळीव कुत्र्याच्या जोडीपैकी एका कुत्र्याचा मृत्यू झालाय। कोल्हापुरात बनावट नोटा चलनामध्ये आणण्यासाठी त्या एटीएममध्ये डिपॉझिट मशीनमध्ये भरण्याचा प्रयत्न उघडकीस आलेला आहे। नोटा भरणाऱ्यासह सराफासह तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 86 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। लातूर पोलिसांनी खासगी क्लासेस परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलेले। शहरामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ऑपरेशन केलं गेलेलं आहे। यामध्ये टवाळखोर रोड रोमियोंवर कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान यापुढेही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा नदी पात्रामध्ये अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आली। वाळू उपसा करणाऱ्या 15 बोटी नष्ट केलेल्या आहेत। सिंदखेड राजा तालुक्यातील इसरूळ आणि सिनगाव जहांगीर परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलर चालकानं सुमारे 50 गाड्यांना धडक दिलेली आहे। पोलिसांनी पाठलाग करून ट्रेलर चालकाला पकडलेले। या अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय। भरधाव ट्रेलर रॉंग साईडनं आला आणि गाड्यांना धडक दिलेली आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात या प्रकरणामध्ये आता आरोपींचं नवं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। यामध्ये 3 आलिशान गाड्या दिसतायत आणि याच गाड्यांमधनं 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे। बीडच्या मांजरसुंबामध्ये एका हॉटेलवर त्यांनी जेवण केलं, तसंच एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरल्याचंही दिसतंय आणि याच ताफ्यातील पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड CIDला शरण आला होता असं बोललं जातंय। ही स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळेची असल्याचं समजतंय। दरम्यान 30 डिसेंबरच्या रात्रीच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ही सीसीटीव्ही आहे। त्यामुळे हे सर्व आरोपी बीडमध्येच फिरत असल्याचं समोर येत आहे। त्यावरच हा सगळा संशयाचा भोऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलोय की मला संशय आलाय आता सगळा, की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे, पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे। मी आपल्या जिल्ह्यामध्ये टोलनाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते। तर आता खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ICU मध्ये उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडला रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणी कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। सध्या त्याच्यावर पोटदुखीच्या त्रासामुळे ICU मध्ये उपचार सुरू आहेत। आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा।
पुण्यातून एहसान हाजिफ शेख या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. बांगलादेशींकडे बनावट कागदपत्रांचा ढिगच सापडलाय. 2004 पासून हा बांगलादेशी घुसखोर पुण्यामध्ये मुक्काम करून होता आणि या घुसखोराकडनं पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला अशी अनेक बनावट कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत. सांगलीच्या विटा आणि आटपाडीमध्ये घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडनं गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या दुचाकीसह चोरीचे 10 लाख रुपये त्यासोबतच 10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अपघाताचा बनाव करत प्रेयसीने आपल्या काही मित्रांच्या मदतीने प्रियकराची हत्या केलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या घरकुल परिसरातली ही घटना आहे. दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने प्रेयसीने हत्या केल्याची माहिती आहे. मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू तस्करीवर कारवाई केलेली आहे. गोवा आणि मध्य प्रदेश येथील बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. बियर, विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतलाय. आज त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतलाय. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामधील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडला रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीचं नवं सीसीटीव्ही समोर आलंय. यामध्ये 3 आलिशान गाड्या दिसतात आणि याच गाड्यांमधनं 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सीआयडीला शरण येताना वाल्मिक याच गाडीमध्ये बसून त्याने प्रवास केल्याची शक्यता आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करावा आणि या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांना पत्र लिहिलंय. मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. राज्यामध्ये सध्या महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरनं नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळेस विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. कॅबिनेट मंत्रीपद हे छोटं पद नाही, महायुतीमध्ये कुणी नाराज नाही असं स्पष्टीकरण राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत, तर जे करार वर्षा बंगल्यावरही होऊ शकतात त्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय. मुंबईच्या कुर्ल्यामध्ये अदानी समूहाविरोधात काँग्रेस पक्षाने जोरदार आंदोलन केलं. मदर डेअरीची जागा अदानी समूहाला दिल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळतंय. तर या झटापटीत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या पायाला दुखापत झाली आहे. राज्यामध्ये नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आलेला नाही अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. तर पुढील जनगणनेनंतरच नव्या जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची शक्यता आहे असं बावनकुळे म्हणतात. या सर्व महत्त्वाच्या बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची. अपात्र लाडक्या बहिणींकडनं सरकार 9,000 रुपये वसूल करणार असा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच सरकार पैसे परत घेणार आहे का? लाडकींना निवडणुकीपुरतेच पैसे दिलेले का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार. लाडकींकडून 9,000 रुपये वसूल करणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडक्या बहिणींना जुलैपासून महिन्याला 1,500 रुपये मिळाले खरे, मात्र आता ज्यांनी पात्र नसतानाही अर्ज भरून पैसे घेतले त्यांच्याकडून आता पुन्हा पैसे परत घेणार असा दावा केला जातोय. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. खरंच लाडकींना दिलेले पैसे सरकार परत घेणार का असे अनेक प्रश्न लाडकींना पडलेत. मात्र याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली.
त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ परत घेतला जाईल. परत घेतलेले पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी आणि योजनांसाठी वापरले जातील. हाच तो मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कारण अपात्र कोण आणि पात्र कोण हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आपल्याकडून पैसे परत घेणार का? आता पैसे वापरून झाले, मग आता कुठून आणून द्यायचे असे सवाल उपस्थित होत आहेत. राज्यात लाडकी बहीण योजनेचे एकूण लाभार्थी 2,34,00,000 आहेत. म्हणूनच याची सत्य माहिती सांगणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही याची उत्सुकता असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याचं सत्य शोधण्यासाठी थेट मंत्री आदिती तटकरेंनाच याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली ऐका. तर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. लाडकींना आतापर्यंत 9,000 रुपये देण्यात आले. अपात्र लाडकींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. अपात्र लाडकींचा अर्ज बाद केला जाईल. आता फक्त पात्र महिलांनाच पैसे दिले जातील. त्यामुळे नियमाबाहेर कुणी अर्ज केले असतील त्यांना आता पैसे मिळणार नाहीत. मात्र दिलेले 9,000 रुपये सरकार परत घेणार नाही. त्यामुळे अपात्र लाडकींकडून पैसे परत घेणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.